मिळायलाच हवा. आपण माणसं आहोत ना रे, चुका होतात आपल्याकडून. एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणत होतो. पण सगळे नाही असे विचार करत. ओमी, हे बघ, मला बाहेरच्या जगाचं नाही माहित काही, पण आपल्या घरातली माणसं अजिबात अशी नाही. ते नेहमी चांगला विचार करतात. आणि आता खाली जे काही घडलं ना, त्यावरून जर तू तर्क लावत असशील तर ते खूप चुकीचं आहे. अरे सगळी मस्करी करत होते तुझी, एवढं सिरियस का झालास तू? आणि तूच बघ ना, मी जेव्हा या घरात आले तेव्हा माझी काय अवस्था होती. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलंच ना, एवढं प्रेम दिलत मला. आता मला एवढं प्रेम मिळत आहे म्हटल्यावर तुझ्या बायकोला किती प्रेम मिळेल याचा विचार कर ना. आपल्या घरातली माणसं किती सांभाळून घेते तिला. आणि ओमी, तुझं लग्न झाल्यावर ना माझी तर मज्जाच असणार आहे बघ. म्हणजे म्हणजे काय म्हणजे मला एक हक्काची मैत्रीण मिळेल ना. पण या सगळ्या गोष्टींना अजून खूप वेळ जायचा. सध्या तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. छान अभ्यास कर आणि चिडचिड कमी कर, ठीक आहे? बरं, आता खाली जेवायला सगळे वाट बघताय. वहिनी, थँक्यू. ठीक आहे रे, ये. आलोच. आणि ओमी, तू विसरला असशील पण मी नाही. बहीण म्हणतोस ना मला, मग बहिणीला मनातल्या गोष्टी शेअर करू शकतोस ना. हे बघ, तुला काहीही वाटलं, कुठली अडचण असेल तर मला सांगत जा. ओके सिस. होम. असाच खुश राहा. ये खाली, वाट बघ. आलोच. वहिनी, जसं तू या घरातून सगळ्यांचं मन जिंकलंस ना, तसंच अंजली सुद्धा जिंकेल, फक्त तिच्या स्टाईलने. सई मला काहीतरी सांगायला ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि मी त्यांच्यावर चिडलो. काय झालंय देवांश तुम्हाला? हल्ली तुम्ही लगेच चिडता. मला काय झालंय हे माझंच मला कळत नाही. कदाचित भैरवी आईशी मी इतका अटॅच्ड होतो आणि आता ती दूर गेलीये, याचा त्रास होतोय मला. भैरवी मॅडमचं नाव काढलं की तुम्ही लगेच चिडता हे माहितीये मला, पण मनातून तुम्हाला